कंपनीच्या फॅक्टरी शेड मागे मशीनच्या आवाजाखाली दाबला गेलेला तो किंकाळीचा आवाज आजही त्या भिंतींना आठवत असेल. ज्या खुर्चीवर बसून तो न्याय निवाडा करायचा, त्याच खुर्चीवरून आज त्याला लाथा मारून बाहेर काढलं जातंय. त्याच्यासोबत त्या निरपराध तरुणीलाही गेट बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. पण हे प्रकरण केवळ एका नोकरीत जाण्याचे नाही. हे प्रकरण आहे एका अशा शोषणाचे जे वर्षानुवर्ष त्या कंपनीच्या बंद दाराआड सुरू होतं. तो सुपरवायझर फक्त एक अधिकारी नव्हता, तर तो एक शिकारी होता. आज ही गोष्ट उघड झाली आहे, पण किती उशिरा. चला जाणून घेऊया त्या काळ्या सत्यकथेचा हा प्रवास. एका नामवंत कंपनीत कामाची गडबड नेहमीच असायची. तिथे काम करणारे पुरुष, महिला आणि अधिकारी अशा सगळ्यांची एक दुनियेसारखी वर्दळ असायची. पण या कंपनीत एक नाव सगळ्यांच्या ओठावर होतं, ते म्हणजे सुपरवायझर समीर. बाहेरून शिस्तप्रिय दिसणारा समीर आतून मात्र पूर्णपणे वेगळा होता. त्याचा स्वभाव म्हणजे सुंदर चेहऱ्यांचा वेडा. त्याच्या नजरेत एक वेगळीच वासना होती. जेव्हा एखादी मुलगी कंपनीत कामाला यायची तेव्हा समीरचे जाळे तिची वाट पाहत राहायचे. अशीच एक मुलगी सायली तिथे कामाला आली. साधी भोळी, कष्टाळू. समीरच्या नजरेतून ती सुटली नाही. सुरुवातीला त्याने तिला छोटे छोटे फेवर द्यायला सुरुवात केली. सायली, तू आज हे काम कर, हे घे चहा पाणी, तुझा पगार वाढवायला प्रस्ताव मी साहेबांना देतो. सायलीला वाटले साहेब किती चांगले आहेत. तिला वाटले की तिला एक चांगला मार्गदर्शकच मिळाला आहे. पण सायलीला माहीत नव्हते की साधेपणाचे मुखवटे त्या शोषणाची सुरुवात आहे. दिवस उलटले. समीरने सायलीच्या मनात विश्वासाचे घर निर्माण केले. आता हे दोघे ऑफिसच्या अंधाऱ्या कोपऱ्यात, मशीनच्या मागे किंवा स्टोर रूममध्ये जाऊन तासनतास गप्पा मारू लागले होते. कंपनीतल्या इतर बायकांना हे माहीत होतं. त्यांना समीरच्या त्या जुनाट स्वभावाची माहिती होती. पण तो एक सुपरवायझर होता. त्याच्या बोलण्यात, त्याच्या विरोधात बोलणे म्हणजे नोकरीवर पाणी सोडण्यासारखंच होतं. हे प्रत्येकजण जाणून होते. म्हणून सब गोलमाल असल्याची जाणीव असूनही सगळेजण आता शांत राहायचे. समीरने दिलेले पगारवाढीचे प्रलोभन आणि प्रेमाचे नाटक सायलीला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढत होते. हॉटेलमध्ये जाण्याचे पैसे वाचवण्यासाठी आणि कोणाला कळू नये म्हणून त्यांनी कंपनीचा परिसर आपली खाजगी जागा बनवला होता. कामाच्या वेळेत मशीनचा मोठा आवाज आणि शेडच्या मागे असलेला अंधार, आता हेच त्यांचे ठिकाण बनले होते. तिथेच एका मशीनच्या मागे समीरने तिला प्रॉमिस केले की आज मी तुझा पगार फायनल करतो, फक्त तू माझं ऐक. आणि तिथेच त्याने तिला आपल्या शारीरिक जाळ्यात पूर्णपणे ओढून घेतले. तिची साडी, तिची लाज आणि तिचे आयुष्य सगळे त्या क्षणी मोहात त्याने लिलावात काढले होते. तो तिच्याकडून शरीर सुख घेत होता. सायली त्या बदल्यात फक्त एक स्वप्न पाहत होती. पण प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. एका दिवशी एका सहकार्याने त्यांना त्या स्थितीत पाहिले आणि सर्व काही उघड झाले. ही बातमी वाऱ्यासारखी कंपनीत पसरली. मॅनेजमेंटने कडक पावले उचलली. समीरला तर काढलेच, पण सायलीवरही संशयाची सुई फिरली आणि तिलाही कामावरून काढून टाकले गेले. आज जेव्हा हे दोघे गेट बाहेर पडले तेव्हा मागे राहिलेले कर्मचारी फक्त कुजबुजत होते. चर्चा फक्त त्या दोघांची नव्हती. चर्चा होती समीरने आधीही कितीतरी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केले होते, पण कोणीच तोंड उघडले नव्हते. दोघांनाही काढले, पण एक प्रश्न आजही तोच आहे. ज्या कंपनीत CCTVचे कॅमेरे होते तिथेही माणुसकीची हत्या कोणालाच का दिसली नाही. समीर गेला, पण तो मागे असा एक प्रश्न सोडून गेला आहे जो प्रत्येक नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या मनात भीती निर्माण करतो. तो सुपरवायझर पुन्हा कुठेतरी दुसरी नोकरी मिळेल, पण त्या बायकांचे काय ज्यांच्या आत्मसन्मानाची राख रांगोळी या कंपनीच्या मशीनच्या मागे झाली. हे फक्त ऑफिस प्रकरण नाही, हे तुमच्या आजूबाजूला चालणाऱ्या एका मोठ्या धोक्याचे संकेत आहेत. सावध रहा, कारण शिकारी आजही समाजात मोकाट फिरत आहेत. सिक्युरिटींनी त्याला गेट बाहेर ढकललं. ज्या माणसाचा एका शब्दावर कामगार घाबरायचे, ज्या माणसाच्या सहीशिवाय कोणाचं काम होत नव्हतं, तो आज स्वतः नोकरी गमावून उभा होता. त्याच्यापासून काही अंतरावर एक महिला कर्मचारी डोळ्यात पाणी काढून उभी होती. दोघांनाही कंपनीत काढून टाकण्यात आलं होतं. असं नेमकं काय घडलं होतं
एका सुपरवायझरचा इतका मोठा अंत का झाला? त्या कंपनीमध्ये शेकडो कामगार काम करत होते. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी हा सुपरवायझर होता समीर. कामात तो हुशार होता, पण त्याचा स्वभाव मात्र अनेकांना माहीत होता. कंपनीत नवीन महिला कर्मचारी आली की समीर तिच्याशी गोड बोलू लागायचा. कधी पगार वाढवून देण्याचं आश्वासन, तर कधी वरिष्ठांशी ओळख करून देण्याचं आमिष. त्यामुळे अनेक महिला त्याच्यावर विश्वास ठेवायच्या, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. मात्र कोणी उघडपणे बोलत नव्हतं, कारण तो सुपरवायझर होता. ती गरीब कुटुंबातून आली होती. घरची जबाबदारी तिच्यावर होती. तिला नोकरीची खूप गरज होती. विजयने तिला पहिल्याच दिवसापासून विशेष वागणूक द्यायला सुरुवात देखील केली होती. इतर कामगारांना जड काम दिलं जायचं, पण तिला मात्र हलकं काम दिलं जायचं. कधी चहा पिण्यासाठी, तर कधी अतिरिक्त सुट्टी, तर कधी फुकटचं कौतुक. हळूहळू तिला वाटू लागलं, समीर तिची मदत करत आहे. काळ पुढे गेला. दोघांमधलं बोलणं देखील वाढलं. तुझा पगार वाढवीन, तुला कायमस्वरूपी नोकरी मिळवून देईन, तुझं आयुष्य बदलून टाकीन, या शब्दांवर ती विश्वास ठेवत गेली. कंपनीतील काही महिला कर्मचाऱ्यांनी तिला सावध करण्याचा देखील प्रयत्न केला होता, पण तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, कारण समीर तिच्यासमोर खूप चांगला माणूस बनून राहिला होता. मात्र दुसऱ्या बाजूला कंपनीमध्ये आता कुजबूज देखील सुरू झाली होती, पण ठोस पुरावा नव्हता, म्हणून कारवाई झालीच नाही. त्यामुळे समीरचा आत्मविश्वास वाढत गेला. त्याला वाटू लागलं की तो काहीही करू शकतो, पण त्याला माहीत नव्हतं त्याच्या प्रत्येक हालचालीवर कोणाचं तरी लक्ष होतं. एक दिवस कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने काही संशयास्पद गोष्टी पाहिल्या. त्याने ही माहिती थेट मोठ्या साहेबांपर्यंत पोहोचवली. व्यवस्थापन आधीपासून काही तक्रारींची चौकशी करत होतं. आता त्यांना गुप्त तपास सुरू केला. काही दिवसानंतर त्यांना असे पुरावे मिळाले होते की त्यामुळे कंपनी हादरून गेली होती. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. समीर निघून गेल्यानंतर काही दिवसांनी कंपनीमध्ये आणखी काही धक्कादायक चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. लोकांना समजू लागलं होतं की समीरचा खेळ किती वर्षापासून सुरू होता. मग एक प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला, जर या महिला अगोदरच बोलल्या असत्या, तर वेळीच माहिती मिळाली असती, तर किती बरं झालं असतं. समीरसारखे अजून किती लोक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या सत्तेचा गैरवापर करत असतील, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. पण कदाचित तुमच्या आसपासही एखादी गोष्ट अशी घडत असेल ज्याचा पर्दाफाश होणं अजूनही बाकी आहे. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा.